नमस्कार मित्रांनो. जनगणना 2027 मध्ये काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ज्या जनगणनेचा मोठा गाजावाजा केला जात आहे, त्याच जनगणना दरम्यान महाराष्ट्रातील 4 शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आली आहे. या मृत शिक्षकांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपयाचे सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान आरटीआय मधून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी केंद्र सरकारकडे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृह मंत्रालयाच्या जनगणना विभागाने स्पष्ट केलं आहे की जनगणना 2027 साठी नियुक्त प्रगणक, पर्यवेक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही स्वतंत्र विमा योजना, सानुग्रह अनुदान किंवा अपंगत्व भरपाई योजना अस्तित्वात नाही. म्हणजेच जनगणना काम करताना एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात झाला, मृत्यू झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले तर केंद्र सरकारकडून स्वतंत्र आर्थिक संरक्षणाची कोणतीही हमी नाही. विशेष म्हणजे निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष विमा आणि नुकसान भरपाईची व्यवस्था असते. पण जनगणना सारख्या देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उपक्रमासाठी अशी कोणतीही स्वतंत्र योजना नसल्याचे आरटीआय मधून स्पष्ट झाले. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जनगणना काम करताना मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना मदत मागायची तरी कुणाकडं? राष्ट्रीय कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? केंद्र सरकार की राज्य सरकार? या प्रश्नाचे उत्तर लाखो शिक्षक आणि कर्मचारी आता मागत आहेत. या विषयावर तुमचं मत काय? जनगणना कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विमा आणि भरपाई योजना असायला पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.